तुम्हाला पण तुमच्या बाळाचे स्तनपान सोडायला त्रास होतोय का? जसा मला झाला. तर माझा काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर बघा, तर हे पहा, डिनाटोनियम बेन्झोड फेमाइट हे औषधाचं नाव आहे. तुम्ही हे पाहू शकताय. ह्याची MRP ₹276 आहे, 276. तर हे माझ्या बाळाने थोडंसं पेनाने गिरवलं आहे ह्याला. पण आता माझं बाळ आहे 2 वर्ष 9 महिन्याचं. माझं बाळ पावणे 2 वर्षाचं ते 2 वर्षाच्या आसपास होतं. तेव्हा वरचं थोडंफार खात होता, म्हणजे जेवण अन्न काही असेल ते. तर स्तनपान त्याला कंटिन्यू लागत होतं, इवन झोपेतसुद्धा लागत होतं. भरपूर त्रास देत होता. तर 2 वर्ष ठीक आहे म्हटलं फीडिंग करायला, काय हरकत नाही म्हटलं. तर नंतर मला काही वाटलं नाही, त्रास काही एवढा झाला. पण नंतर ब्रेस्ट जे आपल्या आहेत ते इंगॉस्ट होतात, दूध साचतं, घट्ट होतं, ठणकतात, मग थंडी वाजून ताप येणं, असे काही त्रास होतात. नंतर त्यांनी जेवायचं सोडलं होतं, माझ्या मुलाने जेवायचं सोडलं होतं. नंतर मग मी प्रयत्न केला, तेव्हा झाले त्याला 2 वर्ष 6 महिने झाले होते तेव्हा मग मी त्याचं दूध सोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. जवळजवळ 2 महिने घरगुती उपायांनी दूध सोडायचा प्रयत्न केला, पण त्याने काही मला फरक जाणवला नाही. तो तरीही माझ्या सासूकडे पण थांबेना. आता घरी फॅमिली आहे भरपूर, पण शेवटी बाळाला आईच लागते. अन्न काही खात नव्हता, सारखं त्याला स्तनपानच करावं लागत होतं मला. शेवटी मग मी म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन येते. असं डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर त्यांनी मला हे औषध दिलेलं आहे. आणि हे नेल पॉलिशसारखं औषध आहे, तुम्हाला मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल होईल. आणि मी पेडियाट्रिशियनकडेच गेली होती, त्यांनी मला हे औषध प्रिस्क्राईब केलेलं होतं. आणि सोबतच त्यांनी मला एवढं सांगितलं होतं, प्रिकॉशन घ्यायला सांगितले होते की तुमच्या बाळाला उलटी होणार, ज्याला पचणार नाही, ज्या बाळाला इम्युनिटी ज्यांची कमी जास्त असेल त्यांना उलटी होईल. सोबतच काही लोकांना, म्हणजे काही बाळांना जेवण म्हणजे दूध जे काय आहे कडू लागू शकतं, उलटी होईल किंवा इतर काही त्रास थोडंफार होईल, 2 दिवस होईल, त्याला घाबरायची गरज नाही. 2दा किंवा 3दा तरी उलटी होणार. पण माझ्या बाळाला सहसा काही त्रास झाला नाही. मला हे औषध जवळजवळ 3दा अप्लाय करावं लागलं. काही लोकांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये फरक पडतो, डॉक्टरने मला सांगितलं होतं. मला हे 3 वेळा लावावं लागलं. एकदा लावलं तरी तो पीत होता. मग मला ते परत धुवून परत तो भरपूर किरकिर करत होता. शेवटी आईचं तुम्हाला तुम्ही पण समजू शकतच असाल. त्यामुळे मग मी दुसऱ्यांदा अप्लाय केला, तेव्हा पण तसाच प्रॉब्लेम झाला. पण तिसऱ्यांदा जेव्हा ते औषध मी ते लावलं, फक्त लाईटली अप्लाय करायचं आहे. नेलपॉलिशसारखी ती थोडीशी अशी स्ट्रिप्ट असते, जे आपण नखाला नेलपेंट लावतो तसंच असतं ते पण सेम तसंच अप्लाय करायचं आहे आपल्या निपलवर. फक्त एकदाच अप्लाय करायचं दोन्ही ह्याला. भरपूर फरक पडेल. तुमचं बाळ परत प्यायलाच येणार नाही. एकदा मला 3दा लावावं लागलं. काही बाळ पहिल्या अटेम्प्टमध्येच येत नाही. तर नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.